आजचा हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। कोण म्हणते देणार नाही, आमची मागणी मान्य करा। शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। एक चुकीचा विजय असो। आता मोर्चाची शेतकरी एक जुटीचा अरे कोण म्हणते घेतल्याशिवाय जाणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। आंबा काजू नुकसान भरपाई, आंबा काजू नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। यावेळी राजकारण करायचं पण आज ही वेळ अशी आलेली आहे की शतकात एवढं मोठं संकट आलेलं होतं, एवढं संकट आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वाटलं। मला खरं तर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की कसलाही मनामध्ये निषेध न ठेवता मी सत्तेत आहे काय विरोधात आहे याचा विचार न करता माझा कोकणातला शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि मला त्याच्याबरोबर गेलं पाहिजे या भावनेतून सगळे आला त्याबरोबर ही श्रेयवादाची लढाई नाही आहे, ही कोणाला कमी लेखण्यासाठी लढाई नाही आहे। या कोकणातला जो शेतकरी आहे निसर्गाशी दोन हात करून तो काजू पिकवतो, आंबा पिकवतो, त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ही लढाई आहे। आणि त्यामुळं याच्यामध्ये कुणाचा पराभव होणार नाही, कुणाचा विजय होणार नाही, इथं शेतकऱ्याचा विजय होणार आहे। त्याचे आपण सगळे साक्षीदार असणार आहोत। आणि त्यामुळं मला असं वाटतं की खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे एक क्रांती घडावी, असं कोकणात क्रांती घडायला लागलेली आहे आणि या क्रांतीचे सगळे आपण साक्षीदार आहोत। याला दुरुस्त लागून देऊ नका एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। कारण आपला अंतिम उद्दिष्ट काय आहे, इमानदारीनं शेतामध्ये राबणाऱ्या काजू उत्पादकाला आणि आंबा उत्पादकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। आणि त्यामुळं ही जी एकजूट आहे ही एकजूट अशीच ठेवायला, आता बघितला तर काम मोठा आहे, 5 दिशेला विखुरलेले आहे, ती ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळेची वज्रमूठ तयार होते आणि ही वज्रमूठ एखाद्याच्या थोबाडावर बांधले तर 32च्या 32 दात पाडायची ताकद त्या वज्रमूठीवर तयार होते। बोटामध्ये अहंकार निर्माण होतो आणि त्या बोटांची एकजूट सुटते तेव्हा ती 5 दिशेला पुन्हा विखुरतात। एका बोटाला एक दात पाडायची, घोडा हलवायची सुद्धा ताकद राहत नाही। आणि म्हणून ही एकजूट महत्वाची आहे, ती कधी नव्हे ती कोकणामध्ये तयार झालेली आहे, ती जपून ठेवा। आणि आजचा दिवस तुम्ही निवडला, तुमचं अभिनंदन। आज कुठला दिवस आहे माहिती आहे, 12 मार्च 2026, बरोबर 96 वर्षापूर्वी 12 मार्च 1930 साली मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसानं, महात्मा गांधींनी या जुनी इंग्रजांच्या कायद्याच्या विरोधामध्ये साबरमतीवरून दांडी यात्रा काढायचं ठरवलं होतं। त्यावेळी गांधीजींच्या बरोबर फक्त 78 लोक होते, तुम्ही मला वाटतं 7-8 हजार लोक आहात। 96 वर्षानंतर झालेला बदल आहे आणि म्हणून
त्यावेळेच्या इंग्रजांना जे गांधींनी सांगितलं तेच मी आत्ताच्या काळ्या इंग्रजांना सांगतो की या शेतकऱ्यांना स्वरूपात देऊ नका, त्याचे परिणाम काही चांगले होतील असं मला वाटत नाही. तेव्हा या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. ही फक्त सुरुवात आहे. मोर्चा काढला, निवेदन दिला आणि शेतकरी गेले असं समजू नका. पुढं काय निर्णय घ्यायचा आहे, सरकारकडून काय प्रतिसाद मिळणार आहे हे आज आपल्याला ठरवायचं आहे आणि मगच घराकडे जायचं आहे. तयारी आहे का तुमची? सरकार बोललं म्हणून आलं. अरे बाबा, सरकारला बोलवल्यावर सरकार आलं, धन्यवाद. पण मी सरकारला एवढीच विनंती करतोय, हे जरा बोलणार. सरकारला मी एवढीच विनंती करणार आहे की मायबाप सरकारला आम्हाला नाराज करू नये. मायबाप सरकारला आम्हाला नाराज करू नये. सरकारला मी भरभरून प्रतिसाद दिली आहे, सरकारला मी भरभरून मदत दिली आहे आणि आज नैसर्गिक आपत्ती सांगेल. धन्यवाद. काही लोकांना बोलून आता आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जी नैसर्गिक आपत्ती आहे, या नैसर्गिक आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही आहे. या आपत्तीला शेतकरी जबाबदार नाही आहे. पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं वातावरणामध्ये एक फेरबदल झाले, त्यामुळे यावर्षी प्रचंड पाऊस पडला आणि लगेच पाठोपाठ कडाक्याची थंडी पडली, मध्ये धुकं पडलं. आंब्याला मोड आला पण त्याच्यामध्ये पुरुष जातीची फुलं जास्त लागली आणि मधमाशा परागीकरण करायला आल्या नाही, का आल्या नाही माहित नाही, आणि त्यामुळे फळधारणा झाली नाही. सगळ्याच्या सगळा मोड भरपूर गेला आणि त्याला सगळ्यात जास्त फटका या हापूस आंब्याला बसला. त्याच्यानंतर केसरवाई बसलेला, पण तो जास्त बसलेला फटका तो हापूस आंब्याला बसला. तीच परिस्थिती काजूची झालेली आहे. आणि हे जे वातावरणामध्ये झालेले बदल आहे त्याला शेतकरी अजिबातच जबाबदार नाही, परंतु शिक्षा मात्र एकट्या शेतकऱ्याला मिळते. तेव्हा हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे, हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे, हे जे शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आहे ते शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं खरं तर सरकारनं कमी केलं पाहिजे. केंद्र सरकारलाही आपली जबाबदारी नाकारता येणार नाही, कारण नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि त्यामुळं केंद्राला याच्यामध्ये आपली भूमिका घेतली पाहिजे. कालच मी दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की एक टीम पाठवा कोकणामध्ये, कारण वेंगुर्ल्यापासून पालघर पर्यंत संपूर्ण कोकणातला हापूस आंबा आणि केसर आंबा खराब झालेला आहे, काजू खराब झालेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्याला काही पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची जबाबदारी आहे. आणि जसं राजेसाहेब मी तुम्हाला विनंती करणार आहे, तुम्ही खास करून मंत्रिमंडळामध्ये हा आग्रह झाला पाहिजे. 2019 साली जेव्हा सांगली कोल्हापूरला प्रचंड मोठा महापूर आलेला होता, त्यावेळी शासन निर्णय झालेला होता आणि तो शासन निर्णय असा होता की शतकातला सगळ्यात मोठा महापूर आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला मदत देत असताना नेहमीच्या एनडीआरएफच्या नावाप्रमाणे देण्याच्या ऐवजी एनडीआरएफच्या नावाच्या चौपट रक्कम द्यावी. ज्या शेतकऱ्यांना कर्ज काढलेला तो थकीत नाही, कारण ज्या पिकावर कर्ज काढलेलं होतं ते पीक पुरामध्ये पूर्ण बेचिराग झालेलं होतं, त्यामुळे थकीत नसलं तरी सुद्धा ते कर्ज माफ करण्यात यावं ते माफ झालेलं होतं. त्यासाठी आम्ही जनसमाजाचा तसा शासन निर्णय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यासाठी निघाला पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. कारण एका विभागाला एक नाही, एका विभागाला एक नाही होऊ शकत नाही. आणि मग तसं झालं, कारण ह्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेली कर्ज ही 31 मार्चला किंवा 30 जूनला थकीत जाणारे त्याला ते थकबाकीदार नाही आहे, पण ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पीकच नाही आहे. त्यामुळे हे कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये विशेष बाब म्हणून बसवणं गरजेचं आहे, ही एक आमची मागणी आहे. जे या माफीमध्ये बसत नाहीत त्यांना कलमाला 5,000 रुपये,
किंवा हेक्टरला 5 लाख रुपये आंब्यासाठी दिलं पाहिजे आणि काजूला 3 लाख रुपये दिले पाहिजेत। ही आमची दुसरी मागणी आहे हेक्टरी। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की केंद्र सरकारनं हे विमाचं धोरण ठरवत असताना 15 मेच्या ऐवजी 30 मे केलं पाहिजे, कारण त्याचा आम्हाला काही उपयोग होत नाही, पैसे वाया चाललेले आहेत शेतकऱ्यांचे। त्या संदर्भात सुद्धा मी काल दिल्लीमध्ये बोललेलो आहे, परंतु राज्य सरकारकडून तसा एक प्रस्ताव जाणं गरजेचं आहे। एनडीआरएफची टीम इकडे येणं गरजेचं आहे, यासाठी राज्याकडून पाठपुरावा व्हायला पाहिजे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर तातडीने जर का एक बैठक झाली तर या बैठकीतून राज्याचा म्हणून प्रस्ताव दिलेला जाईल आणि मग याच्यातून केंद्राकडून निधी आणता येईल। एनडीआरएफच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत, तो शेतीचा महाराष्ट्रानं आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यासाठी आणला पाहिजे। आणि नुकतंच आता तुम्ही मच्छीमाराला सुद्धा शेती समजलाय, त्यामुळे मच्छीमारांची सर्व कर्ज याच्यामध्ये लागली पाहिजेत माफीमध्ये, ही आमची मागणी आहे। कारण जुळी भावंड आहेत कोकणातली, शेतकरी आणि मच्छीमारी जुळी भावंड आहेत, दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि ते खातही आपल्याकडे आहे। आणि हा आपण दराडीच्या आहात, कारण आपल्या वडिलांच्या बरोबर मी काम केलेलं आहे, त्यांची दराडी मी बघितलेली आहे आणि तशीच दराडी दाखवून आपण एक कोकणातला धाकण्या वाघ म्हणून मंत्रिमंडळामध्ये गरजलं पाहिजे। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्हा बागायतदार काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये राजू शेट्टी सर, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आलेले सगळे आंबा आणि काजू बागायतदार। खरं तर असं संकट याआधी कधी या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आलं नव्हतं आणि आज तरुण शेतकऱ्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी हा या ठिकाणी आवाज उठवला आणि या आवाजाचं रूपांतर या एवढ्या मोर्चामध्ये झालेलं आहे। मगाशी राजू शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे ठोस सरकारने भूमिका घेतली पाहिजे। यावेळी सरकारकडे या शेतकऱ्यांनी कधी मागितलं नव्हतं। आज इन्शुरन्सच्या माध्यमातून जो काय आपल्याला मदत मिळते त्याच्यावर आपण समाधानी होतो, परंतु इन्शुरन्सचे फिगर हे अजूनही आपल्याला दाखवण्यात आलेले नाही आहेत। काल जिल्हा बँकेने जे व्याज दर सवलत दिली आहे ती पण जे भरणारे शेतकरी त्यांना दिलेली जाहीर केली आहे, परंतु आता शेतकरी हे व्याज मुद्दलच भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत आणि त्यासाठी सुद्धा सकारात्मक भूमिका आपण घेतली पाहिजे। हा खरं तर मोर्चा हे आंदोलन व्यक्तिविरोधात किंवा कोणाच्या विरोधात नाही, तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। माननीय पालकमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष टाकून माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो, परंतु दुर्दैवाने कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली नाही, परंतु अजूनही वेळ गेला नाही। यावेळी शेतकऱ्यांना मदत नाही झाली तर हा शेतकरी उठणार नाही आणि त्यामुळे या मोर्चाचं सुरू आपण राज्यामध्ये सांगा, मंत्रिमंडळामध्ये सांगा, आमच्या भावना सांगा आणि ही जर मदत नाही झाली तर याच्या सुद्धा पुढे तीव्र आंदोलन शेतकरी या ठिकाणी करतील। आपण मोर्चासाठी या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि साहेब दौरा करून बघितलं की आंब्याची स्थिती काय आहे, मार्केटमध्ये आंबा येऊ शकत नाही, निर्यातच उघडत इतकी वाईट अवस्था आहे। पण हा पंचनामे होणं गरजेचं आहे, झालेलं झालं। पण पुढे मला एक धोका सांगतो की देवगड आंबा, वेंगुर्ला आंबा असं लेबल लावून मार्केटमध्ये आपल्या कोकणाचा हापूस म्हणून ग्राहकांची फसवणूक होणार आहे। आपण विहिरीत जर का सावरलो गेलो नाही तर कायमची बाजारपेठ कोकणाची जाईल। दक्षिणेकडचा गुजरातचा कोकणा देवगडचा हापूस म्हणून वेगवेगळ्या हापूस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये येतो, याच्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे। आणि आम्ही सातत्याने सांगतोय की जसं 24 पिकांना हमीभाव आहे तसा आंबा काजूला सुद्धा हमीभाव मिळाला पाहिजे। आणि हा हमीभाव मिळाल्याशिवाय, कारण कॅनिंगला जेव्हा आंबा जातो त्यावेळी तेवढी मोल किमतीला खरेदी केलं जातं, त्याला कुठेतरी एक शिस्त लागेल आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा काहीतरी ठोस होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। माझी आमदार उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, आंबा काजू संघटनेचे पदाधिकारी मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये
भव्य असा आपल्या सगळ्यांचा मोर्चा आपण इथे काढलेला आहे आणि हा मोर्चा जसा आपण सगळ्या जणांनी उल्लेख केला, हा कुठला एका पक्षाचा कुठला एका झेंड्याखाली मोर्चा नाहीये, पण आमच्या सिंधुदुर्गाच्या प्रत्येक आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सरकारपर्यंत त्याची तीव्रता कळली पाहिजे, यासाठी आज आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेला आहोत. आज मी जे आपल्यापर्यंत आलेलो आहे, आमच्या जिल्हाधिकारी मॅडम आलेले आहेत, आम्ही आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांचा आवाज, ही तीव्रता सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यामधला दुवा म्हणून आम्ही इथे किंवा मी इथे उपस्थित आहे हे आवर्जून तुम्हाला इथे मी उल्लेख करतो. मी स्वतः कलेक्टर मॅडम आणि अन्य कृषी अधिकाऱ्यांबरोबर जाऊन देवगडच्या काही भागांमध्ये फिरलेलो आहे. वेंगुर्ल्याच्या शेतकऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे. 50 ते 60 वर्षामध्ये कधी तसं संकट आपल्या आंबा बागायतदारांवर आलं नाही, आंबा शेतकऱ्यांवर आलं नाही, ते निसर्गामुळे आज आपल्याला आपल्या आंब्यावर आलेलं आहे. म्हणजे काही काही भागांमध्ये तर शेट्टी साहेब जिथे 600-700 पेट्या निघायच्या दरवर्षी, तिथे 15 पेट्या पण निघण्याचे नाकीनऊ झालेले आहे, एवढी तीव्रता आहे. म्हणून शासन म्हणून आतापर्यंत आम्ही काय केलं आणि पुढे आम्ही काय करणार आहे थोडी माहिती आपल्याला दिली द्यायला आलेली आहे. कारण का आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्प रस्त्यावर उतरल्यानंतर मी विधानसभेमध्ये बसू शकत नाही, म्हणून आवर्जून इथे आले ना. कारण का तुमच्याच आशीर्वादामुळे मी तिकडे आम्ही सगळेजण तिथे बसलेलो आणि म्हणून एक निश्चिंत आहात तुम्ही सगळेजण. हे सरकार हे शब्दा पलीकडे कृतीतून तुमच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हा विश्वास मी तुम्हाला देणार. या अगोदर मंत्रालयामध्ये जेव्हा आपल्यातले काही आंबा बागायतदारांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, आमचे सगळेच होते, वेंगुर्ला देवगडचे सगळे प्रतिनिधी होते आणि तिथे ती चर्चा झाली आणि तिथे जेव्हा काही जे प्राथमिक रिपोर्ट आमच्या कृषी अधिकाऱ्यांना काही काढले होते, तेव्हा एकदा एकच मोहर आला, दुसरंच मोहर आलं, तर त्या लोकांना सगळ्यांना विचार, आम्ही त्या सगळ्या गोष्टीवर यांच्या सकट मी आक्षेप घेतला. शेट्टी साहेब मला असा आहे का, अहो आक्षेप आहे की मंत्रालयामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत ना मुख्य, त्याला महाराष्ट्रातली कधी कधी ही भौगोलिक परिस्थिती समजत नाही. उत्तर महाराष्ट्राचे निकष कोकणाला लावतात, विदर्भाचे निकष कधी कधी आमच्या कोकणाला लावतात. त्याच्यामुळे इथे वातावरणामध्ये होणारे बदल, भौगोलिक परिस्थिती, अन्य सगळ्यांची परिस्थिती बघताना कोकणासाठी निर्णय घेत असताना प्रत्येक खात्याने माझ्या दृष्टिकोनातून वेगळे निकष लावलेच पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे सांगितलं आणि म्हणून आलेला जो रिपोर्ट होता ज्याच्यामध्ये थोडी नुकसान भरपाई दाखवली होती, तो रिपोर्ट आम्ही बदलायला लावला आणि आमच्या आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमने तो रिपोर्ट 90% नुकसान आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे असं करून शासनाकडे पाठवलेलं आहे. म्हणजे आता सरकार पण ही बातमी निश्चितपणे दिली गेलेली आहे किंवा सरकारला विश्वास बसलेला आहे की आपल्या सगळ्या जणांचं 90% नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही. गेल्या 3 कॅबिनेट पडत काल्पनिक 4.5 कॅबिनेट झाले, तिथे मी असो आदरणीय गोगावले जे असेल, आपण लवकरात लवकर ह्याच्यावर नुकसान भरपाई किंबहुना चांगल्यातलं चांगलं पॅकेज हे जाहीर झालंच पाहिजे अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाच्या मध्ये घेतलेली आहे. मग त्यावर जसं शेट्टी साहेबांनी उल्लेख केला भाषणामध्ये की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनाच्या काळामध्ये आंब्याच्या काजूच्या परिस्थिती संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्याचा शब्द आम्हाला कालच दिलेला आहे. त्यानुसार माहिती मिळून आमची मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये कोणाकोणाला यायचं आहे ते आपण सगळ्या जणांनी नावं द्या. आपण त्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी आपले आणण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सरकारपर्यंत एकदा तीव्रता पोहोचले जेणेकरून आपल्याला काही मागे पुढे बघण्याची गरज लागणार नाही. आता
एकदा 90% नुकसान कळलेलं असल्यामुळे आता वैयक्तिक प्रत्येकाचं नुकसान किती झालं, उदाहरण यांचा किरण तेंडुलकरांचं किती झालं, मनी दळवीचं किती झालं, सतीश सावंतांचं किती, प्रत्येकाला नुकसान भरपाई देण्यासाठी आता जसं यांनी पर हेक्टरी मागणी केलेली आहे, झाडाच्या मागे मागणी केलेली आहे, ती ठरवण्यासाठी जेव्हा ती टीम येईल तेव्हा आपल्याकडून जी जास्तीत जास्त आपण सहकार्य केलं तर प्रत्येकाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. एक तुम्ही डोक्यात धरा, सरकार नाही बोलत नाहीये, आम्हाला जी नुकसान भरपाई द्यायची आहे ती उद्या आम्ही कमी दिली तरी आपण भरणार की आपला रात्री निश्चित आहे, कारण नुकसान तर झालेलं नाही. आम्ही कोणच बोलत नाही, कोण खोटं बोलतोय, उगाच पैसे मागताय असं कोणच बोलत नाही. म्हणून प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळवायची असेल तर व्यवस्थित पद्धतीने सरकारी जे अधिकारी येतील त्यांना आपण सहकार्य करायचं. काही कमी जास्त असेल तर मी बसलो तर इथे नेहमी आमच्या राजू शेट्टी साहेबांना त्रास देण्याची तशी गरज नाही, आम्ही सगळे सक्षम आहोत तसे, जेणेकरून उगाच ते कोल्हापूर येऊन सगळा त्रास करून घेणार हक्काने सांगू शकतात काही, आणि त्यांनाही विश्वासात घेऊ. शेवटी ते मोठे नेते आहेत, देश पातळीवर खासदार म्हणून काम केलेले नेतृत्व आहे, म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आपल्याला निश्चित पद्धतीने गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, याच्या इन्शुरन्सच्या संदर्भात कोणते विषय आहेत, अन्य जे काही विषय आहेत मी तुम्हाला सरकारच्या वतीने मी विश्वास देतो, सरकार कुठेही कमी पडणार नाही. लवकरात लवकर तुम्हाला मदत देऊ, तुम्हाला परत रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि गावात केली कुठे झाली आमची मदत नाही, आपण पारदर्शक पद्धतीने काम करणारे लोक आहोत. त्याचबरोबर आदरणीय राणे साहेबांनी काही दिवसा अगोदर जसे शेट्टी साहेब दिल्लीला गेले, आपले खासदार राणे साहेब ते आदरणीय कृषी मंत्र्यांची स्वतः बोललेले आहे, पत्रही दिलेलं आहे. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांना पण भेटून केंद्र आणि राज्याची मदत एकत्र म्हणून आपल्या आंबा शेतकऱ्यांना कसं भेटेल यावर आम्ही सगळेजण लक्ष घालून जास्तीत जास्त मदत करणार आहोत. म्हणून त्याच्याबद्दल निश्चित करा, दोन्ही बाजूने किंवा चाहू बाजूने. आता तुम्ही जिल्हा बँकेची पण मदत बघितली, जो जितक्या शक्य मदत करू शकतो तेवढी मदत आपल्याला करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे. नकारात्मक कोणच नाही, कोणच बोलत नाही, फक्त आपली जे काही सहकार्य असेल ते सहकार्य आपण सगळ्यांना करतच आहात, करणारच आहात. हे आम्ही विरुद्ध तुम्ही नाही, हे आपण आहे. आपण कोकण म्हणून बोलतोय, आपण सिंधुदुर्ग म्हणून बोलतोय. आवर्जून मी इथे का आलो, कधी कधी माझी साहेब तक्रार आहे, काही एक दोन जे अधिकारी आहेत त्यांना थोडा आम्हाला जास्त समजवायला लागतं. संच मान्यतेचा विषय होता, आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये बैठक घेतली आम्हाला कळलं तेव्हा उत्तर महाराष्ट्राचे निकष कोकणावर लावत होते, त्याच्यावर आक्षेप घेतला, बदलून घेतला. विचारा काही शिक्षक मंडळी आणि म्हणून सांगतो ह्याच्यावर निश्चित पद्धतीने निघण्याचा तुमचा अधिकारच आहे. नुकसान झालं नाही कधी नाही तर आमच्या आंब्यावर काजूवर हे संकट आलेलं आहे. आणि म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, आमच्या महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभा आहे, हा विश्वास मी आजच्या निमित्ताने तुम्हाला देतो. पण त्याचबरोबर एकही जाता विनंती करेन, आता एक परिस्थिती अशी आहे की एकाची वाघ आहे आणि दुसरं शेतकरी आहे. मदत जी आहे ती एकाला देणार, बरोबर आहे ना, मग तेव्हा मदत देताना आत्ताच वाद होता कामा नये. त्याच्यामध्ये पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठेही तुम्हाला मदत करू शकलो तर मी तिथे बसायला तयार आहे, मी मदतची करायसाठी तयार आहे. म्हणून बोलतो आपण जेव्हा 2-4 दिवसांमध्ये मंत्र्यांना भेटू ना, ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोन करू टाका, जे आहे जीआरच्या माध्यमातूनच खालती येऊन दे, जेणेकरून सरकारचा निर्णय कोणच टाळू शकणार नाही आणि त्याची 100% अंमलबजावणी होणार. म्हणून ह्याचा पुढचाच टप्पा समजून घ्या, मंत्रालयामध्ये भेटायचंय. आदरणीय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब आपल्या बरोबर बसतील, सगळे काही विषय समजून घेतील आणि जास्तीत जास्त मदत जी आपली हक्काची आहे ती आपल्यापर्यंत मिळवून देण्याची तयारी आमची आहे. एवढाच विश्वास देण्यासाठी मी आलेलो आहे. शेवटी सरकार, आम्ही काय तिथे मुंबईत बसून आता आक्रोश आमच्या विरुद्ध होऊ शकत नाही, आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आम्ही सरकारच व्यासपीठावर आल्यानंतर आक्रोश करायचं कोणाच्या बद्दल, कारण सरकार सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे, चांगल्या
रिपोर्ट वरती जात आहेत, 100% नुकसानीचे रिपोर्ट जात आहेत. म्हणून तुम्ही निश्चिंत करा, आरामात आपण घरी जावा. जेवणाची सोय मी ऐकले शरद कृषी भवनला केलेली आहे. भरपेट जेवा, घरी जावा. तुम्ही निश्चिंत करा. पुढचे निर्णय अनुभवी सगळे लोक आहेत, मोठे साहेब आहेत, आम्ही